एखाद्याला कवितेची कल्पना कुठे सुचेल याचा काही नेम नाही. आता न्यायालयाशी नेहमीचा संबंध असल्यामुळे न्यायालयात जाणे येणे असते आणि इतरांच्या दृष्टीने न्यायालय हे तसे गंभीर ठिकाण आहे जिथे गंभीर कारवाई चालू असते, बऱ्यापैकी ताण तणाव असतात. पण अशाही ठिकाणी माझ्यासारख्याला जर कविता सुचली तर ती एक नवलाची गोष्ट वाटू शकते. पण मला ही सुचली आणि मला ही कविता सुचली ती एका पक्षामुळे सुचली आहे. माझी ही जी कविता आहे ते पक्षांचं संभाषण आहे आणि न्यायालयासारख्या गंभीर ठिकाणी सुद्धा पक्षी आपला स्थायी भाव कसा जपतात त्यासाठी ही कविता लिहिली. मी जशी सुचली तशी लिहिली. कविता आहे, एक घरटे इथे बांधूया. पक्षी म्हणतोय, एक घरटे इथे बांधूया, न्यायालय आहे असू द्या. एक घरटे इथे बांधूया, न्यायालय आहे असू द्या. माणसांची सदा ये जा इथे, माणसांची सदा ये जा इथे, कुणी उंच तर कुणी खुजे. पक्ष्यांचं ऑब्झर्वेशन चालू आहे. माणसांची सदा ये जा इथे, कुणी उंच तर कुणी खुजे, कुणी हसे तर कुणी रुसे. कुणाचं प्रकरण निकाली लागलंय तर कुणी हसे आणि कुणाच्या विरोधात गेलंय कुणी रुसे. का हे करती असे पाहूया, एक घरटे इथे बांधूया. का हे करती असे हे पाहूया, एक घरटे इथे बांधूया. मुक्त संचारणे जग आपुले, मुक्त संचारणे जग आपुले, जरा विसाव्यास घर हवे. त्यांना पण कुठेतरी घर पाहिजेच ना. मुक्त संचारणे जग आपुले, जरा विसाव्यास घर हवे, म्हणे इथे बंदिवान दिसे. आरोपी ज्याला जेलमध्ये किंवा कठड्यामध्ये ठेवलेला आहे तर त्यांचं असं संभाषण चालू आहे. म्हणे इथे बंदिवान दिसे. तर हे पक्षी असं म्हणतात आहे, म्हणे इथे बंदिवान दिसे, त्यासही संचारणे शिकवूया. त्या बंदिवानालाही आपण संचारणे शिकवूया, एक घरटे इथे बांधूया. इथे मला असं सांगायचं की पक्षी जरी मुक्त संचार करत असले तरी त्यांचे आपले एक नियम आहेत. त्यांचा वेग, त्यांची प्रत्येक पक्षाची एका उंचीवर उडण्याची कॅपॅसिटी असते, पद्धत असते आणि ते पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं ते आपापल्या जगामध्ये एका शिस्तीमध्ये जगत असतात. जरी हे पक्षी आहेत, मुक्त आहेत, पण तरी ते शिस्तीत असतात. ते दुसऱ्या पक्ष्यांना हार्म पोहोचवत नाही, त्रास देत. तसं हे पक्षी असं म्हणतात की म्हणे इथे बंदिवान दिसे, त्यासही संचारणे शिकवूया. म्हणजे मुक्त संचार असू शकतो पण त्यासाठी सुद्धा काही नियम आहेत त्याचे आणि ते त्याला आपण शिकवूयात असं हे पक्षी म्हणतात आहे असं मला वाटतं. पुढे असं म्हटलेलं आहे शेवटी, नियमांचा असे इथे धाक, नियमांचा असे इथे धाक, बोलचालीचा असे परिपाठ. बोलणं चालणं वागणं प्रत्येकासाठी एक नियम आहे, एक परिपाठ आहे आणि एक पद्धत आहे त्याची. नियमांचा असे इथे धाक, बोलचालीचा असे परिपाठ, कशास करती हे असे कळेना, कशास करती हे असे कळेना, आनंद यास शोधता दिसेना. पक्ष्यांना असं वाटते की हे सगळं जरी करत असले तरी या माणसांना आनंद काही शोधून सापडत नाहीये. कशास हे करती असे कळेना, आनंद यास शोधता दिसेना, एक घरटे इथे बांधूया, न्यायालय आहे असू द्या. धन्यवाद.